पक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसरे आळवती अशा संत श्री तुकारामांच्या सुंदर ओळीने आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. श्रोते, रसिक प्रेक्षक व दुधाचे दूध आणि पाण्याची पाणी करणारे सुज्ञ वज्ञ आणि परीक्षक या सर्वांना नमस्कार करून माझ्या भाषणात सुरुवात करतो. नमस्कार, मी गुरुनाथ तुम्ही जगताप. परिवार वृक्षारोपण फुलविनंदन या विषयावर मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे. आज जर तुम्हाला येऊन कुणी विचारलं की वृक्षारोपण करायची गरज आहे का, तर हो, आहेच. कारण आज म्हणजे स्वतःच्या सुखासाठी व हवेसाठी अनेक झाडे जंगली तोडत आहेत. तसेच रेल्वे, रस्ते व शेती उपयोगासाठी आणि मोठमोठ्या कंपन्यांसाठी अनेक झाडे जंगली तोडत आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीच्या पाण्याची खाली गेली आहे आणि झाडे तोडल्यामुळे ओझोन जो वरचा थर आहे तो कमी झाला आहे. तो कमी झाल्यामुळे सूर्यकिरण डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर आहे. ते डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर आल्यामुळे तिला उष्णता वाढत आहे आणि उष्णतेमुळे तापमान वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे उत्तर ध्रुवावरचा जो बर्फ आहे तो वितळून त्याचे पाणी होऊन समुद्रात येत आहे आणि समुद्राचे पाणी पातळी वाढत आहे. आणि समुद्राचे पाणी पातळी वाढल्यामुळे समुद्राच्या कडेला जे सुंदर सुंदर शहरे वसली आहेत ते बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज शासन 4 कोटी वृक्ष लागवड, प्लॅस्टिक बंदी, गंगा नदी स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान अशा अनेक योजना राबवतो. पण त्यातील किती योजना यशस्वी ठरतात? कारण त्या योजना यशस्वी होण्यासाठी त्या जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो. कारण एका व्यक्तीने जर 1 पाऊल टाकले तर ती एक कृती तयार होते. 100 व्यक्तींनी मिळून जर 1 पाऊल टाकले ती कृती केली तर ते एक अभियान तयार होते. म्हणून आज आपण सर्वांनी वृक्षारोपणाचे अभियान राबवले पाहिजे. गेल्या 5 वर्षापूर्वी कोरोना आला होता तेव्हा पेशंटला दवाखान्यात ऑक्सिजन मिळत नव्हता. तेव्हा डॉक्टर एका पेशंटकडून एका दिवसाची बिल 10,000 10,000 रुपये घेत होते. मग जरा विचार करा, आजपर्यंत झाडाने आपल्याला किती फुकट ऑक्सिजन दिला आहे याचा जरा विचार करा. झाडाने आपल्याला सावली, फुले, फळे, डिंक, शेळ्यांसाठी चारा, चुलीसाठी जळ असे झाडाचे आपले अनंत उपकार आहेत. म्हणून आपण सर्वांनी वृक्षारोपणाचे अभियान राबवले पाहिजे. आज आपण काय केले पाहिजे? आज आपलं कर्तव्य काय आहे? आज समाजात लग्नाचे कार्यक्रम असो, वाढदिवस, निरोप समारंभ, गुरुविद्या समारंभ, सत्कार समारंभ, महिला बचत गट समारंभ असे इत्यादी कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमात हार घालून, गुच्छ देऊन, फूल, फेटा घालून, शाल देऊन, नारळ, टोपी देऊन, केक कापून तो कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करतात. पण तो कार्यक्रम ज्यांनी ठेवला आहे